नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा, लाईक करा। आज आपण बघणार आहोत मित्रांनो, खूप महत्त्वपूर्ण प्रश्न आहे। पोलीस भरती 2024 मध्ये येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। नेक्स्ट प्रश्न आहे, जगात कोणत्या देशात श्रीमंत लोकांच्या संख्येत सर्वाधिक टक्क्याने वाढ झालेली आहे? जगात कोणत्या देशात श्रीमंत लोकांच्या संख्येत सर्वाधिक टक्क्याने वाढ झालेली आहे? तर हे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, तुर्की या देशामध्ये सर्वात जास्त टक्क्याने वाढ झालेली आहे लोकसंख्या, श्रीमंत लोकसंख्येच्या। नेक्स्ट प्रश्न आहे, भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश आहे? भारत देश जगातील कितव्या क्रमांकाचा कच्चा पोलाद उत्पादक देश आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, दुसरा देश आहे मित्रांनो। नेक्स्ट प्रश्न आहे, डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, न्यायमूर्ती रानडे यांनी डेक्कन सभेची स्थापना केलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, रासबिहारी घोष हे 1907च्या सुरत अधिवेशनाचे अध्यक्ष होते। नेक्स्ट प्रश्न आहे, नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे? नागार्जुन सागर प्रकल्प कोणत्या नदीवर वसलेला आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, कृष्णा नदीवर। नागार्जुन सागर प्रकल्प हे कृष्णा नदीवर वसलेला आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात चुनखडीचे सर्वाधिक साठे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, यवतमाळ जिल्ह्यामध्ये चुनखडीचे सर्वाधिक साठे आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, संस्कृतमध्ये क्रियापदाला टिंबटिंब म्हणतात। संस्कृतमध्ये क्रियापदाला टिंबटिंब म्हणतात। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, आख्यात। संस्कृतमध्ये क्रियापदाला आख्यात असे म्हणतात। नेक्स्ट प्रश्न आहे, लोकसभा सभापतीचा आपला पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? लोकसभा सभापती आपला पदाचा राजीनामा कोणाकडे देतात? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, उपसभापती यांच्याकडे आपला राजीनामा देत असतात। नेक्स्ट प्रश्न आहे, कोणत्या क्रांतिकारकाचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झालेला होता? कोणत्या क्रांतिकारकाचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी झाला होता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सेनापती बापट यांचा जन्म झालेला होता अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर या ठिकाणी। नेक्स्ट प्रश्न आहे, बावनकशी सुबोध रत्नाकर काव्य फुले या ग्रंथाची रचना कोणी केली होती? बावनकशी सुबोध रत्नाकर काव्य फुले या ग्रंथाची रचना कोणी केली होती? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सावित्रीबाई फुले यांनीही या ग्रंथाची रचना केलेली आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, बरोली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे? बरोली तेल शुद्धीकरण कारखाना कोणत्या राज्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, बिहार या राज्यामध्ये आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, नीति आयोग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापना, केंद्रीय हिंदी समिती, राष्ट्रीय एकता परिषद यांचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? नीति आयोग, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, केंद्रीय हिंदी समिती, राष्ट्रीय एकता परिषद पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, पंतप्रधान हे असतात। नेक्स्ट प्रश्न आहे, सन 1854चा ऊंटचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित आहे? सन 1854चा ऊंटचा खलिता कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, शिक्षण या विषयाशी संबंधित आहे। नेक्स्ट प्रश्न आहे, एक बीजपत्री नसलेली वनस्पती सांगा। एक बीजपत्री नसलेली वनस्पती सांगा। तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, वाटाणा। नेक्स्ट प्रश्न आहे, टिंबटिंबमुळे दुधाचा रंग पांढरा असतो। टिंबटिंबमुळे दुधाचा रंग पांढरा असतो। तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, केसिन। केसिनमुळे दुधाचा रंग हा पांढरा असतो। नेक्स्ट प्रश्न आहे, पहिला दिल्ली दरबार 1877 मध्ये कोणी भरवला होता? पहिला दिल्ली दरबार 1877 मध्ये कोणी भरवला होता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए,
लॉर्ड ड्रेटन यांनी पहिला दिल्ली दरबार 1877 मध्ये भरवलेला होता? नेक्स्ट प्रश्न आहे, उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, जयपूरमध्ये. उत्तर पश्चिम रेल्वेचे मुख्यालय हे जयपूरमध्ये आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणती वास्तू अहमदनगर जिल्ह्यात आहे? पुढीलपैकी कोणती वास्तू अहमदनगर जिल्ह्यात आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, चांद बीबीचा महाल हा वास्तू अहमदनगर जिल्ह्यात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रातील कोणती आहे? खालीलपैकी सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रातील कोणती आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, पितळखोरे ही सर्वात जुनी लेणी महाराष्ट्रात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? नोबेल पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, 1901 मध्ये झालेली आहे नोबेल पुरस्काराची सुरुवात. नेक्स्ट प्रश्न आहे, पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होत नाही? पुढीलपैकी कोणत्या क्षेत्राचा समावेश प्राथमिक क्षेत्रात होत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन डी, व्यापार या क्षेत्रात समावेश प्राथमिक क्षेत्रात होत नाही. नेक्स्ट प्रश्न आहे, खाऱ्या पाण्यातील मासेमारी अग्रेसन असलेले प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, गुजरात राज्य. खाऱ्या पाण्यातील मासेमारीत अग्रेसन असलेले प्रथम क्रमांकाचे राज्य हे गुजरात आहे. नेक्स्ट प्रश्न आहे, संसदेमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? संसदमध्ये पुढीलपैकी कोणाचा समावेश होत नाही? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी, सर्वोच्च न्यायालयाचा समावेश होत नाही संसदेमध्ये. नेक्स्ट प्रश्न आहे, पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 मधील कर्मचाऱ्याचा रजा मंजूर करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणास आहे? पंचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 मधील कर्मचाऱ्याच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणास आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, गट विकास अधिकारी. नेक्स्ट प्रश्न आहे, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिली विदेशी ग्रीन हायड्रोजन जल मार्गाचे उद्घाटन केले आहे? भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात देशातील पहिले स्वदेशी ग्रीन हायड्रोजन जल मार्गाचे उद्घाटन केलेले आहे? तर प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, तामिळनाडू.